मुरुड अकोला गाव हे सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे, कारण गावातील मनोहरप्पा आणि शरणप्पा बिडवे या बंधूंनी स्वतःची शेवग्याची शेती वाळून ग्रामस्थांची तीव्र दुष्काळात तहान भागवली आहे. जेमतेम 5 एकर शेती असणाऱ्या बिडवे बंधूंनी 40,000चा खर्च करून शेतातून 2,000 फुटांची पाईपलाईन टाकली आणि या पाईपलाईनद्वारे पाणी आणून निस्वार्थ भावनेने ते ग्रामस्थांची आणि मुक्या जनावरांची तहान भागवतायत. आम्ही 80 फूट विहीर स्वखर्चानं घातली खाली. जवळजवळ 8-8.5 लाख रुपये खर्च आला आतापर्यंत आम्हाला आणि शासनाचे फक्त 2 लाख रुपये मिळाले. तेवढं करून आम्ही पूर्ण इथं गावामध्ये पाणी आणलं आणि पाणी फुकट आम्ही जनतेला दिलं. नरेगामधून 50 फूट विहिरीची मंजुरी मिळाली. त्यातील 3 लाख रुपयांपैकी फक्त एकच हप्ता मिळाला. पण विहीर खोदली 83 फूट आणि खर्च आला 8.5 लाख रुपये. आता या विहिरीतील पाण्याचा उपयोगही फक्त ग्रामस्थांसाठीच. आपल्यावर बी तशी वेळ आली असती तर दुसऱ्याच्या घरी घागरी घेऊन जावंच लागलं असतं ना आपल्याला. ते अनुभव आपण समोर ठेवून लोकांना मोफत पाणी वाटप करतो. आपल्याला तर कुठं तर जावंच लागलं असतं. त्यावेळेस लोकांनी आपल्याला घेऊ दिलं नसलं तर काय वाटलं असतं. त्याच्यामुळे आपण ते अनुभव लक्षात धरून आपण वाटप करतो विनामूल्य पाणी. बिडवे बंधूंनी मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर आज गावाचे पाण्या वाचून हाल झाले असते, असं ग्रामस्थ सांगतात. हे शरणप्पा बिडवे ही आहे का नाही, स्वतःची विहीर पाडून गावात पाईपलाईन करून पाणी आणलंय. 6 महिन्यानं लोक जगायला नाही तरी पाणी नसतं तर लोकांना पाणीच भेटत नव्हतं. इथं देत होते पाणी, इथल्यापेक्षा परेशान झालं नाही तर परेशानीच होती आम्हाला पाण्याची. इथलं तर पाणी मिळालं तर मग कुठून आणलं असतं? आता कुठं बी इथून तिथून इकत कसं बी घेत होता. इथं पाणी आहे म्हणून आम्हाला इकत सुद्धा जास्त घेणं लागलं नाही. स्वतः विहीर पाडून त्यांनी पाणी देतात आम्हाला बिगर पैसे घेता. विहीर नव्हती तरी बी 2-3 वर्ष झालं इथूनच पाणी नेतात आम्ही. लातूर जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष कायम आहे. अशा परिस्थितीत बिडवे बंधूंची उदारता लक्ष वेधून घेते आणि इतरांना प्रेरणाही देते. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.